या ठिकाणी हे मांडणं होत असते. तर यावर्षीसुद्धा ही मांडणी झाली. अक्षय तृतीयेचे सायंकाळी ते बाहेरच्या शेतात मांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस त्याचं निरीक्षण होते. तर यावर्षीचं असं आहे की पिका पाण्याचं जर प्रमुख पीक पाण्याचा जर विचार केला तर कपाशीचं पीक चांगलं दाखवते आणि भावात पण गेल्या 2-3 वर्षापासून जे कपाशीच्या भावात मंदी होती तेवढी मंदी राहणार नाही. थोडाफार जास्तीचा नाही पण थोडाफार भावात बदल होईल. तसंच दुसरं प्रमुख पीक म्हणून ज्वारी आहे. तर ज्वारीचं पीक चांगलं आहे, भावात पण तेजी दाखवते. तूर जे आहे तूर मोगम आहे. मोगम याचा अर्थ साधारण पीक होते. काही ठिकाणी चांगलंही पीक येऊ शकते पण अवकाळी पाऊस दाखवते त्यामुळे काही ठिकाणी त्याची नासाडीसुद्धा होऊ शकते. त्याच्यानंतर तिळाचं पीक आहे. तिळाचं पीक चांगलं येईल पण काही ठिकाणी नासाडी होईल. त्याच्यानंतर प्रमुख पिकात मूग येते. मुगाच्या भावात तेजी राहील, पीक साधारण येईल. उडदाच्या भावात पण मंदीच राहील, पीक साधारण येईल. बाजरीचं पीक आहे हे सुद्धा साधारण पीक राहील. त्याच्यानंतर प्रमुख जर म्हटलं तर रोगराईचं प्रतीक असलेली भातली जी आहे ती गेल्या 2-4 वर्षात अशी फारशी विखुरलेली नसायची पण यावर्षी जास्त विखुरलेली आहे. त्यामुळे रोगराईचं प्रमाण जास्त राहील. माणसांवर आणि जनावरं गुरं यांच्यावर तसंच पिकावर सुद्धा रोगराईचं प्रमाण जास्त राहील. आणि त्याच्यानंतर रब्बी पिका इकडे तर रब्बी पिकामध्ये प्रामुख्यानं गहू आहे, हरभरा आहे. तर गव्हाचं पीक चांगल्यापैकी दाखवते. हरभऱ्याचं पीक जे मोगम आहे तर मोगम असल्यामुळे काही भागात हरभऱ्याचं पीक चांगलं येईल आणि काही भागात साधारण पीक येईल पण एकदम पीक येणार नाही असं नाही आहे. राजकीय स्थिती त्याचबरोबर तसंच पावसाचं जे प्रमाण आहे, पाऊस हा पहिल्या महिन्यात थोडा लहरी स्वरूपात राहील, कुठे कमी होईल कुठे जास्त होईल. सार्वत्रिक पेर होणार नाही. दुसऱ्या महिन्यात मात्र बऱ्याचशा ठिकाणी पेर सार्वत्रिक होईल. तिसऱ्या महिन्यात एकदम पाऊस चांगला आहे. चौथ्या महिन्यातसुद्धा पाऊस चांगला आहे. या तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी काही काही ठिकाणी होईल. त्यामुळे बरीचसं नुकसानसुद्धा होईल. कारण पुरी नसल्यामुळे पुरी नसणे आहे याचा अर्थ असा आहे की अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा नाश होणे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे सुद्धा नाश होणे. तर अशा प्रकारे हे दाखवते आहे. तसंच राजकीय परिस्थिती जी आहे, राजा कायम आहे पण तणावात राहील. राजा म्हणजे आपले जे हे आहे करडी आहे, करडी संरक्षण खातं आहे हे बाहेरच्या दिशेनं गेलेलं आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. जगात तर राहीलच पण आपल्याला सुद्धा त्याचे सावट भोगावं लागते. ताण त्याचा आपल्याला सुद्धा पडणार आहे. त्यामुळे राजा हा तणावात राहील. आणि आर्थिक परिस्थिती जर विचार केला तर करंजी हे प्रतीक असते तर करंजी नाही आहे, तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीसुद्धा देशाची फारशी अशी सुदृढ राहणार नाही, ढासळलेली राहील थोडी. याप्रमाणे हे यावर्षी घटमांडणीचं भाकीत होतं.